नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालं आणि इच्छुक उमेदवार हे मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत। मावळ तालुक्यामध्ये पंचायत समिती गण यामध्ये 10 सदस्य, तर जिल्हा परिषद गटामध्ये 5 सदस्य। आता ही निवडणूक ही चुरशीची होत आहे। तर या ठिकाणी वराळे पंचायत समिती गणाचे 22 सदस्य ज्ञानेश्वर देवराम मराठे हे सध्या नवलाकुंभरे ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांच्या भेटी घेत आहेत आणि ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्यांना उदंड असा प्रतिसाद भेटत आहे। मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानेश्वर देवराम मराठे यांचा सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग असं काम आहे आणि वराळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, वराळे ग्रामपंचायतीमध्ये विकासाची गंगा आणण्याचं पण काम केलेलं आहे आणि 2007च्या निवडणुकीमध्ये काही थोड्या फरकाने पराभव झाला होता। पुन्हा मोठ्या हिमतीनं नागरिकांच्या सेवेसाठी निवडणूक लढवणार आहेत। तर प्रत्यक्षात या ठिकाणी उमेदवार आहेत। भाऊ, काय सांगाल? तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही गावचे सरपंच म्हणून काम केलेलं आहे, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत, काय सांगाल एकंदरीत? मी वराळे गावचा सरपंच ज्ञानेश्वर देवराम मराठे गेल्या 25 वर्षापासून गावाच्या विकासाकरता गावाला निधी कसा आणायचा आणि पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्यांदा वराळे गावामध्ये स्वच्छ पाणी आणि अतिशय वराळे गावाला सोजल धारामधनं विहीर आणि टाकी बांधण्यात आली आणि तिथून पुढं वराळे गाव हे स्वच्छ पाणी प्यायला लागलं। तिथून पहिलं जर पाहिलं तर वराळे गाव हे दूषित पाणी पित होतं। त्यानंतर तुम्हाला सांगतो, गेल्या 25 वर्ष तालुक्याला आम्ही राष्ट्रवादीचं काम करीत असताना खूप त्रास आणि त्या त्रासातून राष्ट्रवादी पक्ष हा वराळ्यामध्ये कसा तरल याचे आम्ही कुठलेही मागचे पुढचं हे करता पक्षाबरोबर राहिलो आणि त्यानंतर 25 वर्षांना आम्हाला अतिशय उत्तुंग असं नेतृत्व सुनील अण्णा शेळके मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार त्यांच्या रूपाने आम्हाला मिळलं आणि आता मिळाल्यानंतर तालुक्याला नवी प्रत्येक गावागावामध्ये विकासाची गंगा आली आणि त्या गंगेच्या माध्यमातून एक अनुभवी आणि हुतकूर कर्तृत्व करणारा एक सदस्य म्हणून या पंचायत समितीला आमदार साहेबांनी माझी त्या ठिकाणी विचार व्हावा अशी या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या माझ्या या मित्रांच्या वतीनं की नक्की मला संधी जर दिली तर मी आपल्या वराळे गावाचं नव्हे तर वराळे गणाचा विकास करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। काय जे विकास मला अनुभवाच्या माझ्या जोरावरती विकास करण्याची जेवढी प्रतिज्ञा आहे, ज्या गावाला कुठली विकासाची गरज आहे ते सामाजिक कार्यकर्ता करून जाणून घेऊन ते काम पूर्ण करण्याची नक्कीच प्रयत्न करेन। आज तुम्ही नवलाकुंभरे ग्रामपंचायतीमध्ये मतदाराच्या भेटी घेत आहात, तर या अगोदर कोणत्या कोणत्या गावामध्ये गेलात आणि कशा पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद भेटतोय? मला जर माझं मत आहे की मी या गणामध्ये ज्यावेळेस उत्सुक झालो आणि गण जरी बदलला असेल पण गण बदलल्यानंतर मला असं वाटतं की मी माझ्याच गावात आलोय प्रत्येक इतका मोठा प्रतिसाद। मग तुम्हाला सांगतो, उंबरा असू द्या, बदलवाडी असू द्या, मेंढेवाडी असू द्या, इकडे परटवाडी हे तुम्हाला सांगतो, आंबीमध्ये कालच्याला इतका मोठा प्रतिसाद। आंबी हे, वारंगवाडी हे, जांभूळ हे, साती आहे, बाभनवाडी हे, मोहितेवाडी हे, प्रत्येक गावा गेल्यानंतर किंवा एक आपुलकीचं नातं, नात्यागोतीचे संबंध आणि त्या नात्यागोतीच्या जोरावरती प्रत्येकाला असं वाटतं हा आमच्या घरातला उमेदवार आहे आणि म्हणून मला नक्कीच उमेदवारी मिळेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि विकास हे 25 वर्षाचा अनुभव असल्यामुळं जे मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या गावामध्ये ज्या समस्या असतील त्या समस्या पूर्णपणे सर्वांना एक बरोबर घेऊन त्या सोडवण्याची नक्की प्रयत्न करेन। तर या ठिकाणी 22 पंचायत समिती सदस्य
ज्ञानेश्वर देवराम मराठे आहेत, हे मतदारांना भेटत आहेत. तर या ठिकाणी काही नवला कुंभरे येथील नागरिक आहेत, सजग नागरिक. काय सांगाल की उदंड असा प्रतिसाद त्यांना भेटतो आणि त्यांच्या कामाबद्दल? प्रथमतः आमच्या नवला कुंभरे गावच्या वतीनं वराळे गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भाऊ यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि आमच्या नवला कुंभरे गावच्या वतीने भाऊंना एवढंच सांगतो, आम्ही कधी नाव बघत नाही, आम्ही बघतो घड्याळ. आमच्याकडे जो माणूस घड्याळ घेऊन येईन त्याच्याबरोबर आमचं नवला कुंभरे गाव 60% असतो. आणि याची उदाहरणं आमच्या गावातनं सगळ्यांना अनुभव आहे. आमचा गट हे चेंज झालाय आणि आपण सर्वजण नवीन गटामध्ये नातेवाईक तर आहोतच, परंतु आपण ज्यावेळेस घड्याळ घेऊन असताना आमच्या नवला कुंभऱ्यामध्ये आम्ही 60% आमचं राष्ट्रवादीचं मतदान आपल्याला देण्याची इथं शाश्वती देतो. आणि आपल्याला पुढील भावी आयुष्यात आपण हे तिकीट मिळो आणि आपलं मनोकामना पूर्ण हो हीच भगवंताचरणी प्रार्थना करतो. आज आमच्या इथं यात्रा आहे पुढल्या आठवड्यात. आज देव आलेत आणि ते देवाचे आणि तुमचा दुग्ध शर्करा योग तुम्ही पण आमच्या गावात आला. पुनश्च एकदा आमच्या नवला कुंभरे ग्रामस्थांच्या वतीनं ज्ञानेश्वर भाऊ त्यांच्यावर आलेल्या सर्व मित्रमंडळींचं आमच्या नवला कुंभरे गावच्या वतीनं हार्दिक स्वागत. रामकृष्ण हरी. काय शुभेच्छा द्याल? भाऊंचं काम म्हणजे कसं, वारकरी संप्रदायाचा आणि वराळे गावातील एक ज्येष्ठोचं चेला-चेली त्यांचा पूर्णपणे मावळ तालुक्यात दिंडी समाजामध्ये वर्षोचं दांडगा अनुभव आहे त्यांना. आणि ह्या गावात जवळजवळ त्यांनी चांद्यापासून तर बांध्यापर्यंत सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे ज्यांनी काम प्रामाणिकपणे जे काम केलं ना, त्या प्रामाणिकच्या भूमिकेवर आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी जो पक्षाला संधी देईन त्याच्या माग 100% उभं राहण्याची ताकद आमच्यामध्ये देऊ इच्छितो. या ठिकाणी पांडुरंग भाऊ कोयते आहेत. काय नाव तुमचं, काय सांगा? अनिल रोंढ. आम्ही पण मस्त आहे. आणि कसं आहे ना, जय भवानी जय शिवाजी ही काय शुभेच्छा द्याल, काय सांगा? आज आपल्या नवला कुंभरे गावामध्ये वराळे गावचे माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर भाऊ देवराम मराठे हे आज वराळे गावामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या गावात भेट द्यायला आलेत. मी भाऊंना सांगतो, भाऊंचं काम चांगलं आहे, भाऊंचं सर्व आहे. पण आज मावळ तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार सुनाना शेळके यांच्याकडून त्यांनी उमेदवारी घ्यावी. त्यांना पूर्णपणे गावाचं आणि सपोर्ट आणि सगळं मतदान द्यायचं काम प्रामुख्याने आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असेल आणि ग्रामस्थ असेल पूर्णपणे त्यांच्या मागे राहू आणि भाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होऊ अशी श्रीरामचंद्रांनी प्रार्थना करतो. थांबतो. तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल, कशा पद्धतीनं मावळ पंचायत समितीचे भावी सदस्य ज्ञानेश्वर देवराम मराठे यांना प्रतिसाद भेटतोय? मी सुमित सुलक्षणे, मी जळगावचा आहे मूळचा. 12 वर्षापासून मी वराळे गावात राहतो आणि नम्रता इको सिटी हाऊसिंग सोसायटी तिथला मी 12 वर्षापासून सेक्रेटरी आहे. वराळे गावामध्ये ज्यावेळेला मी सर्वप्रथम आलं ना, असं पर्क कधीच वाटलं नाही. आणि आमचे अण्णा ज्ञानेश्वर मराठे साहेब यांना जेव्हा पण आम्ही कुठल्याही कामासाठी बोलवलं ते आवर्जून हजर राहिले. आमच्या ज्या काही समस्या होत्या त्यांनी येऊन त्या स्वतः सोडवल्या. प्रत्येक समस्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलं. आणि आता मी त्यांच्या प्रचारार्थ त्यांच्या उमेदवारीसाठी आम्ही फिरतोय. तर आमचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांना मी विनंती करतो की आपण ज्ञानेश्वर मराठे यांना तिकीट द्यावं आणि त्यांची उमेदवारी घोषित करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी भावी उमेदवार जे आहेत, आता पंचायत समिती जे आहे, पंचायत समितीमध्ये अनेक हेड असतात. तर त्या हेडमध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, समाज कल्याण आहे, पुन्हा त्यानंतर कृषी आहे. तर या हेडमधनं तुम्ही पंचायत समिती सदस्य म्हणून तुमच्या गणामध्ये कशा पद्धतीनं योजना आणणार आहेत त्याबद्दल काय सांगा? आता वराळे पंचायत समिती म्हणजे वराळे पंचायत समिती वडगाव गण बरोबर. आणि पंचायत समितीच्या माध्यमातून की वराळ्याला किंवा ज्या काय गरजा आहेत, भौगोलिक गरजा, आणि त्या भौगोलिक गरजांचा सर्वांना बरोबर घेऊन अभ्यास करून मग तुमचं शेतकऱ्यांकरता शेती माध्यमातून या सुद्या. पण तुम्हाला सांगतो, आता मी एक नवीन उपक्रम राबवण्याचं मानस केलं आहे की इथून पुढं शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप आणि त्या सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून शेतीला पाणी, जेणेकरून त्यातमध्ये पाणी देत असताना त्यांचं लाईट बिल वाचेल. काय अशा ज्या आधुनिक
उपयुक्त योजना आहे त्या योजना पूर्णपणे सर्व राबवण्याचं मी मनापासून माझा मानस आहे. तर ह्या ज्या तालुक्यामध्ये ज्या योजना नवीन येतील त्या योजनाचा पाठपुरावा करून मी त्या योजना प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक वाडीपर्यंत, प्रत्येक वस्तीपर्यंत आणण्याची प्रयत्न करीन. मग तिथं तुम्हाला सांगतो, कातकरी वस्ती असू द्या, ठाकर वस्ती असू द्या, आमच्या वराड्यासारख्या गावामध्ये की मी घरकुलं माझ्या सरपंचा काळामध्ये तुम्हाला सांगतो जवळजवळ 20 घरकुलं. त्याच्यानंतर गावाला स्वच्छ पाणी, गावचं कुठला बी विकास, हागणदारी मुक्त गाव, काय गावाला पारितोषिक मिळालं. तर हे गावचा विकास करीत असताना आता गावामध्ये जर तसं पाहिलं तर कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे, काय, आणि त्या कचऱ्याची समस्या सोडवण्याकरता देखील सर्वांना बरोबर घेऊन ती समस्या मी तो आपल्या सर्वांना इथे या ठिकाणी गवाही देतो. बरं, ज्या गावात जाईल त्या गावामध्ये राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे सच्चे मतदार आहेत, ते सांगतात की मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं तुम्ही उमेदवारी घेऊन या, आम्ही तुमच्या सोबत आहे. तर मतदारांना काय सांगा? मतदारांना माझी एक विनंती आहे की मी ज्येष्ठ आणि माझं जवळजवळ हे शेवटचं इलेक्शन आहे. वयाच्या हिशोबाने पाहिलं तर आता 60 मध्ये आलोय आणि माझा 2007ला की इंदुरी गणामधनं बंडखोर असल्यामुळे माझा थोडासा एकदम मताने पराभव झाला आणि त्या पराभवाची थोडीशी कुठेतरी हे असताना काय, आणि म्हणून या ठिकाणी की बा सगळ्यांच्या मते की बा तुमचा पराभव झालाय, तुम्ही आता कार्य चांगलं हे योजनाची माहिती हे तालुक्यामध्ये नातेगोतेचे संबंध आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी पंचायत समितीला उभं राहा, नक्कीच गणाचा विकास होईल अशा सर्वांच्या मागणीनुसार मी या पंचायत समितीला उभा राहिलोय आणि सर्वांचे साथ मिळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. काय अनुभवी नेतृत्व, मावळ पंचायत समिती वराळे गणाचे भावी सदस्य आणि वराळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर देवराम मराठे यांचा जो मतदारांना जो भेट दौरा आहे, या दौऱ्याला उदंड असा प्रतिसाद भेटतोय आणि त्यांचा जो या सरपंच पदाचा कार्यकाल असेल आणि त्यानंतर जे पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर काय करणार मतदारांसाठी याचा सर्व विकासाची दृष्टी हे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मदतीनं घेऊन गणामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणण्याचं त्यांच्याकडनं सांगितलं जाते आणि मतदारांकडनं त्यांचा प्रचंड असा स्वागत करण्यात येते. आज नवला कोंबरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्यांनी भेटी घेतलेली आहे आणि त्यांना उदंड प्रतिसाद भेटतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.